राधानगरी पैकी चौक क्षेत्रातील ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटमुळे आग, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। राधानगरी येथील नदीकाठावर जाणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या बाजूच्या चौक नावाच्या क्षेत्रातील ऊसाच्या फडाला दुपारी 12च्या सुमारास शॉर्ट सर्किटनं आग लागली। या आगीमध्ये ऊस शेतकरी शिवाजी टिबगुडे, शहाजी पाटील, हर्षद पाटील या शेतकऱ्यांचा 5 एकरातील ऊस जळून गेलाय। सुमारे लाखोंचं नुकसान यामध्ये झालंय। शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणाकडे शेतामध्ये असलेल्या डांबावरील तारा खाली आलेल्या असून त्याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी विनवणी केली असतानाही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं। कणीदार गोकुळ तूप। राधानगरीपैकी चौक या शेतातला जवळजवळ 5 एकरातल्या ऊसातल्या एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळं आज 5 एकरातल्या ऊसाचं जळून खाक झालेला आहे। त्यामध्ये शिवाजी टिपगुडे, शहाजी पाटील आणि तानाजी पाटील यांच्या क्षेत्रातला ऊस आज जळून जवळ खाक झाला आहे। एमएससीबीला वेळच्या वेळी या सदरच्या शेतकऱ्यांनी सूचना देऊन देखील त्यांच्या ज्या वायरी आहेत त्या अगदी ऊसाला टेकून असल्यामुळं त्यांच्या शॉर्ट सर्किटमुळं सदरचा ऊस हा पेटलेला आहे। मुळात एकतर कारखाने लेटने चालू झालेत, अधिक आमच्या या परिसराला सगळ्याच कारखान्यांच्या टोळ्या कमी असल्याकारणाने शेतकरी अगदी हवालदिल झालेला आहे। त्याच या कालावधीमध्ये सदरचा ऊस जळून खाक झाला आहे। माझी सरकारला किंवा एमएससीबीला विनंती आहे की सदरच्या शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान ताबडतोब त्यांना द्यावा आणि कारखान्यांना माझी एक सूचना आहे की सदरचा ऊस लवकरात लवकर कारखान्याला तोडून न्यायची व्यवस्था या प्रशासनाने लावावी असं मी या ठिकाणी विनंती करतो। महावितरणाने त्वरित शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तरी ऊसाचं काय करावं असा गंभीर प्रश्न या जळीतग्रस्त शेतकऱ्यांपुढे आहे। तरी संबंधित कारखान्यानं लवकरात लवकर ऊस कारखान्यात घेऊन जाण्याची विनंती शेतकरी वर्गाने केली आहे। कोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।